नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 5 जानेवारी 2025 या दृष्टीने आपण या आपल्या चॅनलवर सिरीज सुरू केलेली आहे। त्यामध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासतोय आणि ह्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र आणि नदी प्रणाली या संदर्भाचा आढावा घेणार आहोत। ठीक आहे, सो बघा, ह्या म्हणजे महाराष्ट्र नदी प्रणालीवर आपण एक लेक्चर ऑलरेडी कंडक्ट केलेला आहे आणि त्यामध्ये विशेषतः आपण गोदावरी नदी प्रणाली ही पूर्णपणे अभ्यासलेली आहे। ठीक आहे, गोदावरी खोरे आणि गोदावरीचे जे इतर उपखोरे आहेत त्यांचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे आणि त्याचे जे पण महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण पूर्णपणे डिस्कस केलेत। सो ह्या लेक्चरमध्ये म्हणजे आपण समजू शकतो की हा आपण महाराष्ट्राच्या नदी प्रणालीचा भाग 2 कंडक्ट करतोय। ठीक आहे, आणि यामध्ये आपण ज्या इतर नद्या आहेत त्या म्हणजे बघा, सगळ्या ज्या इतर नदी खोरं आहेत म्हणजे भीमा, ठीक आहे, भीमा नदी खोरं, त्यानंतर कृष्णा, तापी नदी खोरं, त्यानंतर जी नर्मदा नदी आणि ज्या कोकणातील नद्या आहेत, बरोबर, या संदर्भात आपण पूर्णपणे आढावा ह्या लेक्चरमध्ये घेणार आहोत। बघा, म्हणजे विशेषतः आपल्याला गोदावरी नदी प्रणाली जी आहे पूर्णपणे अभ्यासावी लागते। ठीक आहे, आणि त्यानंतर ह्या ज्या नद्या आहेत या संदर्भात जे पण महत्त्वाचे पॉईंट्स आहेत की ज्या एक्झाममध्ये आयोग विचारू शकतो, त्यावर आपण पूर्णपणे डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, गोदावरी संदर्भात आपण बघितलेलं होतं, सगळ्या गोष्टी आपण बघितल्या यामध्ये। ठीक, तर बघायला गेलो तर बघा, यामध्ये आपण ज्या नद्या बघणार आहोत ती म्हणजे सगळ्यात पहिलं आपण बघणार भीमा नदी, बरोबर, जी महाबळेश्वरला भीमाशंकरला उगम पावते आणि ती जी आहे कृष्णेची उपनदी आहे। आणि कृष्णा नदी जी महाबळेश्वरला उगम पावते, बरोबर, ही नदी बघायची आहे। त्यानंतर तापी नदी, बघा, जर पाहायला गेलो तर ह्या ज्या नद्या आहेत, फॉर एक्झाम्पल गोदावरी, त्यानंतर जी भीमा नदी, या सर्व नद्यांचा जर आपण बघायला गेलो तर उगम यांचा सह्याद्री पर्वत हा आढळतोय। ठीक आहे, तर भीमा नदी जर आपण बघितली ती सुद्धा सह्याद्री पर्वतात उगम पावते आणि जी म्हणजे प्रामुख्याने जर बघायला गेलं पश्चिम वाहिनी नदी आहे। ठीक आहे, त्यानंतर कृष्णा नदी सुद्धा म्हणजे ती जरी आग्नेय दिशेने त्यांच्या दोन्ही दिशा दिसत असल्या तरी प्रामुख्याने आपण त्यांना सांगतो की या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, बरोबर। त्यानंतर जर बघायला गेलो तर तापी जी नदी आहे ही तापी नदी ह्या ज्या सर्व नद्या आहेत त्या पूर्व वाहिनी आहेत, हे लक्षात घ्या, पूर्व वाहिनी, आणि ही जी तापी नदी आहे ती पश्चिम वाहिनी नदी आहे। त्याचप्रकारे जी नर्मदा नदी आपण बघणार आहोत ती सुद्धा कशी आहे तर पश्चिम वाहिनी नदी आहे, बरोबर। हे या गोष्टी इथे लक्षात घ्या। आणि कोकणातील सर्व नद्या ज्या आहेत त्या सुद्धा कशा आहेत तर पश्चिम वाहिनी नद्या आहेत। ठीक आहे, हे लक्षात घ्या की सह्याद्रीच्या पूर्वेला ज्या नद्या आहेत त्या पूर्व वाहिनी आहेत, बरोबर, आणि ह्या सगळ्या ज्या नद्या आहेत त्या बंगालच्या उपसागराला मिळतात, बरोबर, बंगाल उपसागर याला मिळतात। आणि ही जी तापी नदी आहे, बरोबर, त्यानंतर नर्मदा नदी आहे आणि या कोकणातील नद्या सगळ्या ज्या आहेत त्या अरबी समुद्राला मिळतात, बरोबर। अशा पद्धतीने ह्यांचा आपण आता ह्या लेक्चरमध्ये पूर्णपणे आढावा घ्यायचा आहे। 1 बाय 1 करून आपण काय करणार आहोत तर सर्व नद्या इथे कव्हर करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण भीमा नदी संदर्भात ज्या घडामोडी अभ्यासू आणि एक्झाम ओरिएंटेड तिला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू। ठीक आहे, लक्षात घ्या भीमा नदी, बरोबर। भीमा नदी बघायला गेलो तर गोदावरी नदी खालोखाल महाराष्ट्रामध्ये भीमा नदीचं क्षेत्र आहे। म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार केला तर बघा, प्रामुख्याने भीमा नदी जी आहे ही कृष्णेची उपनदी आहे। बघा, कृष्णेची मुख्य उपनदी आपण सांगू शकतो, बरोबर, महाराष्ट्रातून जाणारी। परंतु या भीमा नदीचं महाराष्ट्रामध्ये एक वेगळं अस्तित्व आहे। ठीक, म्हणून आपल्याला भीमा नदी एक सेपरेट अभ्यासावी लागते। ठीक, हे लक्षात घ्यायचं। मग या भीमा नदीचा उगम जर आपल्याला विचारला तर उगम जो आहे भीमाशंकर या ठिकाणी या नदीचा उगम होतो, हे लक्षात ठेवायचं, बरोबर। त्यानंतर मुख्य किंवा दुसरा पॉईंट आपल्याला बघायचा आहे तर या भीमा नदीची महाराष्ट्रामध्ये लांबी किती आहे, बरोबर। महाराष्ट्रामध्ये या भीमा नदीची लांबी जी आहे 451 किलोमीटर, 451 किलोमीटर या भीमा नदीची लांबी महाराष्ट्रामध्ये आहे। या नदीने महाराष्ट्राचे किती क्षेत्र किंवा महाराष्ट्रामध्ये या नदीचे जे क्षेत्र आहे ते 46,184 चौरस किलोमीटर। ठीक आहे, म्हणजे गोदावरी नदी खालोखाल म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं क्षेत्र येतं ते महाराष्ट्रामध्ये भीमा नदीचं येतं। म्हणजे ही दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे महाराष्ट्रातली। ओके, हे लक्षात घ्यायचं। जर भीमा नदीचं राजकीय क्षेत्र
ठीक आहे. भीमा नदीचं राजकीय क्षेत्र आपण जर विचारात घेतोय तर यामध्ये लक्षात घ्या की पुणे व सोलापूर हे पूर्ण जिल्हे, बघा पुणे व सोलापूर हे पूर्ण जिल्हे भीमा नदी खोऱ्यामध्ये येतात. ठीक आहे. पुणे सोलापूर हे दोन्ही संपूर्ण जिल्हे भीमा नदी खोऱ्यामध्ये येतात. त्याच प्रकारे इतर जर आपण प्रभावित जिल्हे आपण बघू तर त्यामध्ये सातारा, ठीक आहे, सातारा जिल्हा, त्यानंतर नगर जिल्हा, बरोबर, त्यानंतर आपण बघूया बीड जिल्हा आणि उस्मानाबाद किंवा धाराशिव, बरोबर. तर हे 4 जिल्ह्यांचे काही भाग सुद्धा भीमा नदी खोऱ्यामध्ये येतो, हे लक्षात ठेवायचं, बरोबर. मग या भीमा नदीच्या उपनद्या संदर्भात आपण आता काय करूया, डिस्कशन करूया. सो उपनद्या, भीमा नदीच्या उपनद्या संदर्भात आपण बघूया. तर या भीमा नदीला उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या ते आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात. तर बघा भीमा नदीला उजव्या बाजूने कोणत्या कोणत्या नद्या मिळतात. तर कुकडी नदी, बघा पहिली कुकडी, त्यानंतर आपण लक्षात ठेवायची भामा, मग लक्षात ठेवायची इंद्रायणी. कुकडी नदी, भामा नदी, इंद्रायणी, मुळा मुठा नदी, त्यानंतर नीरा नदी आणि माण, बरोबर. प्रामुख्याने ह्या नद्या ज्या आहेत या भीमा नदीला तिच्या उजव्या किनाऱ्यावरून मिळतात, बरोबर. भीमा नदी तिच्या उजव्या किनाऱ्यावरून म्हणजे आपण सांगू शकतो की जर ही भीमा नदी आहे तर या भीमा नदीला उजव्या किनाऱ्यावरून, हा जो उजवा भाग आहे, ठीक आहे, हा राईट, सो या उजव्या किनाऱ्यावरून अशा प्रकारे या नद्या मिळतात, बरोबर. मग त्यानंतर उजव्या किनाऱ्यावरच्या नद्या आपण बघितल्यावर भीमा नदीला तिच्या डाव्या तीरावरती मिळणाऱ्या उपनद्या कोणत्या कोणत्या. डाव्या उपनद्या जर आपण बघितला तर याच्यामध्ये प्रामुख्याने लक्षात ठेवायच्या वेळ नदी, त्यानंतर घोड नदी आणि सीना नदी. प्रामुख्याने भीमा नदीच्या डाव्या आणि उजव्या नद्या या अशा प्रकारे आपण इथे लक्षात ठेवायच्या आहेत, या नोट करून ठेवायच्या आहेत. त्यानंतर लक्षात ठेवा की ही जी मुळा मुठा नदी आहे, बरोबर, ही मुळा मुठा नदी रांजणगाव जवळ या भीमा नदीला मिळते. ठीक आहे. मुळा मुठा नदी रांजणगाव जवळ भीमा नदीला मिळते, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर ही जी भीमा नदी आहे, बरोबर, भीमा नदी पंढरपूर जवळून वाहते. लक्षात ठेवायचं, पंढरपूर जवळून कोणती नदी वाहते तर भीमा नदी वाहते. त्या ठिकाणी तिला चंद्रभागा असं म्हटलं जातं, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर या भीमा नदी खोऱ्यातील ज्या भीमेच्या उपनद्या आहेत या संदर्भात काही नद्यांच्या आपण लांबी संदर्भात थोडंसं डिस्कशन करूया. ठीक आहे. तर प्रमुख नद्या जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा जी इंद्रायणी नदी आहे, ठीक आहे, ही इंद्रायणी नदी आपण लक्षात ठेवायला हरकत नाही की लोणावळा या ठिकाणी उगम पावते. ठीक आहे, लोणावळा या ठिकाणी उगम पावते आणि या इंद्रायणी नदीची लांबी जी आहे 93 किलोमीटर आहे. इंद्रायणी नदीची लांबी किती आहे 93 किलोमीटर, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा भीमेची डाव्या बाजूने मिळणारी नदी सीना, या सीना नदीची लांबी जी आहे 300 किलोमीटर ही लांबी आहे, हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा, बरोबर. त्यानंतर जर आपण बघितलं की भीमा नदी काठची जी शहरं, बरोबर, काठावरील शहरं जर आपण विचारात घेतली भीमेच्या तर ती सुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत. मग ती कोणती मुख्य जी आहेत ते आपण इथे लक्षात घेऊया. तर बघा काठावरील शहरे जर आपण लक्षात घ्यायला गेलो तर लक्षात घ्या पहिलं म्हणजे राजगुरुनगर. ठीक आहे, पहिलं ते खेड होतं, आता ते राजगुरुनगर झालेलं आहे. त्यानंतर पुढचं शहर आपण सांगू शकतो पंढरपूर. ठीक आहे, पंढरपूर ही मुख्य म्हणजे महत्वाची शहरं जी आहेत ही ह्या भीमा नदीकाठी आहेत, राजगुरुनगर आणि पंढरपूर. त्यानंतर बघा याच खोऱ्यातील इतर काही महत्वाची ठिकाणं जसं बघा ओझर अष्टविनायकापैकी एक आहे. हे जे ओझर आहे हे कुकडी नदीच्या किनारी आहे. बघा ओझर जे आहे कुकडी नदीच्या किनारी आहे. पुणे शहर मुळा मुठा नदीवर आहे. ठीक आहे, मुळा मुठा नदीवर पुणे शहर वसलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा अष्टविनायकापैकी एक असलेलं मोरगाव जे आहे ते कऱ्हा नदीच्या किनाऱ्यावर
वसलेला आहे. त्याचप्रकारे सासवड आणि जेजुरी, बरोबर, हे सुद्धा कऱ्हा नदीवर वसलेले ठिकाणं आहेत, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर जे भोर गाव आहे बघा, भोर जे आहे वेळवंडी नदी, बरोबर, वेळवंडी नदीच्या किनारी भोर गाव आहे, हे लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने त्याचप्रकारे जे देहू आणि आळंदी, देहू व आळंदी ही जी शहरे आहेत, ही जर आपण बघायला गेलो तर इंद्रायणी नदीच्या किनारी आहे. ठीक आहे, इंद्रायणी नदी ठिकाणी आहे. जर महत्त्वाचे प्रकल्प आपण या भीमा नदीशी रिलेटेड किंवा भीमा नदी खोऱ्याशी रिलेटेड काही महत्त्वाचे प्रकल्प जर आपण बघितले तर लक्षात घ्या. तसे आपण सिंचन क्षेत्रामध्ये बघणारच आहोत. तर बघा, चासकमान धरण जे आहे हे भीमा नदीवर आहे. ठीक आहे, जिल्हा पुणे. ठीक, त्यानंतर जर बघायला गेलं तर वाळज धरण कोणतं, वाळज सुद्धा भीमा नदीवर आहे. हे जे आहे भीमा नदीवर नाही, वाळज लक्षात घ्या. तर त्यानंतर भीमा नदीवर पुढचं जे धरण आहे ते म्हणजे बघा उजनी, महत्त्वाचं धरण उजनी. ठीक आहे, हे जे उजनी धरण आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं, आपण पॉईंट लक्षात ठेवायचा. त्यानंतर भीमा नदीवर हे दोन मुख्य जी धरणं आहेत ते आपण लक्षात ठेवायची. त्यानंतर या भीमा नदी खोऱ्यामध्ये इतर काही धरणं आपण बघूया. त्याच संदर्भात जर पवना धरण आपण जर बघितलं तर ते पवना नदीवरच आहे, हे लक्षात ठेवायचं. तर हे लक्षात ठेवण्याची गरज नाहीये, कारण हे आपण डायरेक्टली सांगू शकतो. त्यानंतर बघा, तर मुशी डॅम दुसरं लक्षात ठेवायचं. मुशी डॅम हा धरण इंद्रायणी नदीवर आहे, इंद्रायणी नदीवर मुशी डॅम आहे. त्यानंतर खडकवासला धरण, पुण्यामधील जो खडकवासला धरण आहे हा मुठा नदीवर आहे. खडकवासला धरण जो आहे तो मुठा नदीवर आहे. सो इतके जे प्रामुख्याने महत्त्वाचे धरणं किंवा प्रकल्प आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं. सो भीमा नदी संदर्भात एवढे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे. मेजरली भीमा नदी संदर्भात आपण त्या नदीच्या जी लांबी, उगम, त्यानंतर तिच्या उपनद्या, बरोबर, या संदर्भात प्रमुख ज्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो इतके पॉईंट्स आपल्याला भीमा नदी संदर्भात महत्त्वाचे आहेत, बरोबर, रिव्हिजनच्या बेसने. जर आपण डीपमध्ये बघायला गेलो किंवा याच्यानंतर म्हणजे आपण ही जी पूर्वपरीक्षा झाल्यानंतर आपण पूर्णपणे आपल्या जीएसच्या अभ्यासासाठी एक सिरीज चालू करणार आहोत आणि त्यामध्ये आपण डेली फक्त एकच लेक्चर करणार आणि त्या लेक्चरमध्ये पूर्ण थ्रूआउट वर्षभरासाठी ती सिरीज चालणार आहे, बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये आपण प्रत्येक विषयाचा डीपमध्ये अभ्यास करणार आहोत. सो आय होप की ती सुद्धा सिरीज तुम्हाला फायदेमंद ठरेल, पण तुर्ता आपण ही रिव्हिजन सिरीज पूर्ण करणार आहोत. त्यानंतर आपण पुढची नदी बघणार, ती म्हणजे कृष्णा नदी. ठीक आहे, कृष्णा नदी. सो बघा, कृष्णा नदी संदर्भात आपल्याला सर्वप्रथम लक्षात ठेवायचं तर या नदीचा उगम कुठे होतो तर महाबळेश्वरला कृष्णा नदीचा उगम होतो. म्हणजे किती उंचीवर जर आपल्याला आयोगाने विचारलं तर लक्षात घ्या, 1220 मीटर उंचीवर या कृष्णा नदीचा महाबळेश्वर या ठिकाणी उगम होतो. ठीक आहे, तर त्यानंतर एक पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे श्री क्षेत्र महाबळेश्वर संदर्भात. तर महाबळेश्वर जो आहे बघा, हा जो महाबळेश्वर आहे हा 5 नद्यांचा उगम क्षेत्र आहे. 5 नद्यांचा उगम क्षेत्र मानला जातो, बरोबर. मग त्या 5 नद्या कोणत्या तर त्यातली एक आपण बघितली कृष्णा, त्यातली एक नदी आपण बघितली कृष्णा. दुसरी नदी लक्षात घ्या तर वेण्णा, तिसरी नदी कोयना, चौथी नदी गायत्री आणि 5वी नदी सावित्री. ठीक आहे, सो महाबळेश्वर या 5 नद्यांचा उगम क्षेत्र मानला जातो. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे. ओके, तर बघा, कृष्णा नदीची लांबी उगम जो आहे महाबळेश्वरला होतो. या नदीची जर आपण लांबी विचारात घेतली, या नदीची लांबी, ठीक आहे, तर लक्षात घ्या याची एकूण लांबी जी आहे, एकूण लांबी जर 1400 किलोमीटर आहे, एकूण लांबी 1400 किलोमीटर आहे. परंतु याची फक्त महाराष्ट्रात या कृष्णा नदीची लांबी जी आहे लक्षात घ्या तर महाराष्ट्रामध्ये 282 किलोमीटर. ठीक आहे,
282 किलोमीटर या कृष्णा नदीची लांबी आहे. सो एक पॉईंट आपण लक्षात घेऊया. ठीक आहे, सोबत आपण काही पॉईंट इथे लक्षात ठेवू. ते म्हणजे बघा, तर नदी त्यानंतर तिच्यातली महाराष्ट्राची लांबी, बरोबर, आणि त्यात नदीचं महाराष्ट्राचं क्षेत्र, हे पॉईंट आपण काय करूया. तर सगळ्यात पहिले जर आपण बघितलं गोदावरी नदी, आपण सुरुवातीला बघितलं होतं गोदावरी नदी. सो गोदावरी नदीची लांबी किती येते? 668 किलोमीटर. ठीक आहे. त्यानंतर या गोदावरी नदीचं जर आपण महाराष्ट्रातलं क्षेत्र बघितलं, गोदावरी नदीचं महाराष्ट्रातलं क्षेत्र किती येतं? तर 1,53,779 चौरस किलोमीटर. ठीक आहे. तर हे झालं. त्यानंतर जर भीमा नदी बघितलं आपण, ओके, सो भीमा नदी हिची लांबी 451 किलोमीटर. बघा, भीमा नदीची लांबी जी आहे 451 किलोमीटर आणि या नदीचं क्षेत्र जे आहे 46,184 चौरस किलोमीटर. ठीक आहे, हे आपण बघितलं. त्यानंतर आता आपण बघितली तिसरी नदी कृष्णा. ओके, सो या कृष्णा नदीची लांबी आहे 282 किलोमीटर. सो क्रमाने आपण कसं लक्षात ठेवतोय की त्यांच्या म्हणजे लांबीच्या उतरत्या क्रमानुसार. तर गोदावरीसाठी लक्षात ठेवा, फक्त गो लक्षात ठेवायचं. त्यानंतर भीमासाठी कसं लक्षात ठेवा, भी. त्यानंतर कृष्णासाठी क्रू. बरोबर, ही शॉर्ट ट्रिक सुद्धा आपण एक तयार करू. ठीक आहे. सो इथपर्यंत आपण हे एक नोट डाऊन केलेलं आहे. सो महाराष्ट्रात या कृष्णेची लांबी किती आहे? 282 किलोमीटर. कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली लांबी किती आहे? 282 किलोमीटर. जर बघायला गेलो तर ह्या कृष्णा नदीचं जे क्षेत्र आहे, एकूण क्षेत्र जर बघितलं, तर एकूण आपण विचारात घेतलं तर 2,58,948 चौरस किलोमीटर हे कृष्णा नदीचं एकूण क्षेत्र आहे. परंतु जर महाराष्ट्रात विचार केला, महाराष्ट्रात या कृष्णा नदीचं क्षेत्र 28,700 चौरस किलोमीटर. बघा, महाराष्ट्रामध्ये या कृष्णा नदीचं क्षेत्र आहे किती? तर 28,700 चौरस किलोमीटर. सो या ठिकाणी आपण ही जी कन्साइज एक पॉईंट तयार करतोय, सो यामध्ये पण सुद्धा आपण लिहू शकतो 28,700 चौरस किलोमीटर. ठीक आहे. म्हणजे बघा, आपण खोऱ्याच्या क्षेत्रानुसार त्यांचा सुद्धा उतरता क्रम लावतोय आणि लांबीनुसार सुद्धा त्यांचा उतरता क्रम लावतोय. सो रिव्हिजनला किंवा एक्झाममध्ये हे आपल्याला बेनिफिट ठरेल, किंवा तुम्ही ऑलरेडी हे गोष्टी केल्या असतील तर रिव्हिजनमध्ये आपल्याला त्या लक्षात असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर या कृष्णा नदीचा जर आपण क्षेत्र म्हणजे राजकीय क्षेत्र जर आपण बघितला, ओके, आपण जर विचारात घेतलं राजकीय क्षेत्र, बरोबर, सो याच्यामध्ये जर सांगितलं तर लक्षात घ्या, सातारा जिल्हा, त्यानंतर जिल्हा सांगली, बघा, यांचा काही भाग, बरोबर, म्हणजे बहुतांश भाग. लक्षात ठेवा, काही म्हणण्यापेक्षा आपण सांगू शकतो या ठिकाणी बहुतांश भाग, या जिल्ह्यांचा बहुतांश भाग. आणि बघा, कोल्हापूर संपूर्ण कोल्हापूर जो आहे तो कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये येतो. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. सो जर राजकीय विस्तार आपल्याला कृष्णा नदीचा विचारला तर सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये तो आढळून येतो, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर मग पुढचा मुख्य पॉईंट आपल्याला आपल्या रिव्हिजनमध्ये ठेवायचा आहे, तो म्हणजे या कृष्णा नदीच्या उपनद्या. तर पहिला म्हणजे आपण बघूया, ठीक आहे, समजा डाव्या बाजूने कृष्णा नदीला डाव्या बाजूने मिळणारी नदी. तर लक्षात घ्यायचं, कृष्णा नदीला डाव्या बाजूने मिळणारी एकमेव नदी आहे, तिचं नाव आहे येरळा. कृष्णा नदीला डाव्या बाजूने मिळणारी एकमेव नदी, तिचं नाव आहे येरळा नदी, हे लक्षात ठेवायचं. बरोबर, येरळा नदी जी आहे कृष्णेला डाव्या बाजूने मिळणारी एकमेव नदी आहे महाराष्ट्रामध्ये, आणि ह्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर मग उजव्या बाजूने जर आपल्याला विचारलं, उजव्या बाजूने मिळणाऱ्या कृष्णेच्या उपनद्या, तर त्या कोणत्या, त्याही आपण इथे काय करूया, रिव्हिजन करून घेऊया. तर मग बघा, वेण्णा नदी, त्यानंतर बघा कोयना नदी, त्यानंतर दूधगंगा नदी, नेक्स्ट बघा वेदगंगा नदी, बरोबर. त्यानंतर लक्षात घ्या पंचगंगा नदी. तर ही पंचगंगा नदी जी आहे 5 नद्यांच्या समूहाने बनलेली आहे. सो त्या नद्या सुद्धा कोणत्या ते पण आपण बघूया.
ठीक आहे. तर पंचगंगा नदीमधील पहिली बघा कुंभी नदी, कुंभी नदी. त्यानंतर दुसरी आहे कासारी, कुंभी कासारी. मग तुळशी, कुंभी कासारी, त्यानंतर तुळशी, मग भोगावती. बरोबर, भोगावती नदी. आणि पाचवी जी आहे नदी सरस्वती, पाचवी नदी सरस्वती. आणि ही सरस्वती नदी ठीक सगळा गुप्त नदी कोणती? सरस्वती. अशा या 5 नद्यांची मिळून ही पंचगंगा नदी बनलेली आहे, हे आपण इथे लक्षात घ्यायचं. सो कृष्णा नदी संदर्भात त्या नदीची लांबी, त्याच्या नदी क्षेत्र आणि ह्या नदीच्या उपनद्या आपण कव्हर केल्या. सो काही पुढचे जे महत्त्वाचे टॉपिक्स त्याच्यात कव्हर करू आणि मग पुढची नदी घेऊया. तर यामध्ये आपण जसं बघितलं कृष्णा नदीची लांबी 282 किलोमीटर. त्यानंतर बघा प्रमुख नदी कृष्णेची उपनदी कोयना. सो ही कोयना नदीची लांबी जी आहे 119. बरोबर, कोयना नदीची लांबी आहे 119. या नदीचा उगम सुद्धा कुठे होतो? तर महाबळेश्वर. बरोबर, ठीक आहे. आणि या नदीमध्ये ठीक आहे कोयना नदीच्या ठिकाणी बघा हेळवाक या ठिकाणी कोयना धरण आहे. कोयना धरण उभारलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. बघा हेळवाक या ठिकाणी काय बनले? कोयना धरण. आणि याला काय म्हणतात? शिवाजी सागर. या धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? शिवाजी सागर. ओके, हे लक्षात ठेवायचं. तर ते आपण दुसरा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा. तर कोयना व कृष्णा या नद्यांचा संगम, कोयना कृष्णा नद्यांचा संगम कुठे होतो? तर ते पण सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर कराड, साताऱ्यामधील कराड या ठिकाणी कोयना कृष्णा यांचा संगम होतो, हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. ओके. त्यानंतर कोयना सोबतच जर आपण बघायला गेलो तर याच खोऱ्यातील जी भोगावती नदी आहे, भोगावती नदी जी आहे हिची लांबी 99 किलोमीटर आहे. लांबी किती आहे? 99 किलोमीटर. त्यानंतर कोयनेला येऊन डाव्या बाजूने मिळणारी एकमेव नदी म्हणजे येरळा, या नदीची लांबी आहे 125 किलोमीटर, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पंचगंगा नदीची लांबी 83 किलोमीटर आहे, हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. ठीक आहे. सो अशा प्रकारचे काही ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर काही संगम स्थळासंदर्भात आपल्याला इथे पॉईंट लक्षात ठेवायचे, ते म्हणजे बघा कृष्णा नदी आणि पंचगंगा नदी, कृष्णा नदी आणि पंचगंगा नदी यांचं संगम स्थळ जे आहे त्या ठिकाणी आपण म्हणतो नृसिंहवाडी किंवा नरसिंहवाडी. बरोबर, नृसिंहवाडी काय तर कुरुंदवाड. आणि या ठिकाणी दत्ताचे जागृत देवस्थान आहे, दत्ताचे जागृत देवस्थान आहे. आणि हे कुठं आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतं नृसिंहवाडी. ओके. सो कृष्णा आणि पंचगंगांचा संगम आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, आयोगाने ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. त्याच प्रकारे बघा तर या कृष्णाची मुख्य नदी, बरोबर, तर बघा भीमा नदी जी आहे कृष्णा नदीला डाव्या बाजूने मिळते. भीमा नदी जी आहे कृष्णा नदीला डाव्या बाजूनेच मिळते, परंतु ती महाराष्ट्राबाहेर मिळते. ठीक आहे, कुठे मिळते? तर महाराष्ट्राबाहेर या कृष्णाला ती मिळते. बरोबर, तर मग महाराष्ट्रामध्ये कुठे? तर लक्षात घ्या भीमा व कृष्णा यांचा संगम कुठे होतो? तर कुरुगुड्डी रायचूर म्हणजेच कर्नाटक. ठीक आहे, कर्नाटकात या कृष्णा आणि भीमा यांचा संगम होतो, हा पॉईंट इथे आपण लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. सो कृष्णा नदी संदर्भात हे पॉईंट्स आपल्याला महत्त्वाचे आहेत. मग आता जर काठावरील शहरं आपण लक्षात घेतलं, शहरासंदर्भात आपण पॉईंट लक्षात घेतला, तर कृष्णा नदीच्या काठावर कृष्णा नदी आपण विचारात घेतली तर या कृष्णा नदीच्या काठावर वाई हे शहर आहे. त्यानंतर कराड, ठीक आहे, की ज्या ठिकाणी कृष्णा आणि कोयना यांचा संगम होतो. त्यानंतर सांगली, बघा सांगली हे शहर जे आहे हे सुद्धा बघा जे जिल्ह्याचे ठिकाण आहे बघा किंवा त्यांचे नावं जिल्ह्यावरून आहेत, ते ठिकाण आणि ते कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहेत हे आपल्याला कायमच पाठ ठेवायचे. म्हणजे नदी प्रणालीमध्ये जेवढे जिल्ह्यांची नावांचे उल्लेख आलेत तर त्या नद्या आपल्याला पाठच करून ठेवायच्या आहेत. बरोबर. सो बघा त्यानंतर सांगली झालं, कराड, त्यानंतर नरसोबाची वाडी म्हणजे नृसिंहवाडी, नरसोबाची वाडी हे. त्यानंतर बघा
औदुंबर, औदुंबर हे शहर सुद्धा कृष्णा नदीच्या किनारी आहे. कुरुंदवाड, कुरुंदवाड हे सुद्धा ठिकाण कृष्णा नदीच्या किनारी आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपल्याला विचारलं की कोल्हापूर हा कोणत्या नदीच्या किनारी येतो. ठीक आहे, कोल्हापूर शहर. सो बघा, कोल्हापूर शहर पंचगंगा नदीच्या किनारी येतो. पंचगंगा नदीच्या किनारी कोल्हापूर शहर येतो. त्याच प्रकारे इचलकरंजी. ठीक आहे, सो इचलकरंजी सुद्धा आता काय तर महानगरपालिका झालेला आहे, हे लक्षात ठेवायचं. इचलकरंजी. ठीक आहे, 28वी महानगरपालिका इचलकरंजी, 27वी जालना, 29वी जालना, हे पण अशा पद्धतीने लक्षात ठेवणार आहे. बरोबर. त्यानंतर बघा वडूज, वडूज शहर कोणत्या नदीच्या काठी आहे तर वडूज शहर जे आहे येरळा नदीच्या काठी आहे. सो वडूज किंवा खटाव हे आपण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, जे महत्वाचे आहेत. त्यानंतर बघा की गडहिंग्लज, गडहिंग्लज हे जे शहर आहे हे हिरण्यकेशी नदी, हिरण्यकेशी नदीवर आहे. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे. बरोबर. सो अशा पद्धतीने त्याच प्रकारे जी राधानगरी, कोल्हापूरमधील राधानगरी शहर जे आहे हे सुद्धा कुठे आहे तर लक्षात घ्या भोगावती नदी. असे काही खास पॉईंट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. त्यानंतर आपण याच्या नदीवर, कृष्णा नदीवर कोणती कोणती धरण प्रकल्प आहेत लक्षात ठेवा. तर आपण सांगू शकतो प्रामुख्याने आपल्याला विचारला जातो कोयना धरण. ठीक आहे, कोयना धरण कुठे आहे, कोयना नदीवर आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. ठीक आहे, या कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर असं म्हणतात. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. त्यानंतर बघा कृष्णा नदीवर, कृष्णा नदीवर वाई. ठीक आहे, वाई या ठिकाणी धोम धरण आहे. बघा धोम धरण हे कृष्णा नदीवर वाई या ठिकाणी आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा वेण्णा नदी, वेण्णा नदीवर जे आहे बघा साताऱ्यामध्ये, सातारा या ठिकाणी कण्हेर धरण आहे. कण्हेर धरण जे आहे हे वेण्णा नदीवर येतं सातारा जिल्ह्यामध्ये. त्यानंतर जर आपण बघितलं पुढचं आपण बघू तर राधानगरी धरण, भोगावती नदी, नदी लक्षात घ्या भोगावती नदी, आणि या भोगावती नदीवर कोल्हापूरमध्ये राधानगरी धरण आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने बघा एका बाजूला धरण आणि एका बाजूला नद्या आपल्याला जोड्या लावायला विचारतील. बरोबर. बघा त्यानंतर एक पुढचं धरण आहे चांदोली. ठीक आहे, चांदोली धरण जे आहे हे चांदोली धरण वारणा नदीवर आहे, वारणा नदीवर आहे. आणि दोन्ही जे आहेत ही दोन्ही ही कुठे आहेत कोल्हापूरमध्ये. ठीक आहे, कोल्हापूरमध्ये आहेत. इतकं पॉईंट आपण या ठिकाणी इथे लक्षात ठेवायचे आहे. बरोबर. सो हे झालं पूर्णपणे कृष्णा नदी संदर्भात इतके पॉईंट आपण लक्षात ठेवणे गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट जी पुढची नदी आहे ती नदी आपण बघू, ती म्हणजे तापी नदी. ठीक आहे, सो तापी नदी आणि तापीची उपनदी तापी पूर्णा नदी या दोघांचा आपण एकत्र अभ्यास करणार आहोत. सो यामध्ये तापी नदीचा उगम कुठे होतो. सर्वप्रथम तापी नदीचा जर आपल्याला उगम विचारलं, बरोबर, सो तापी नदीचा उगम मुलताई या ठिकाणी होतो. कुठे मुलताई आणि बैतूल. बघा तापी नदीचा उगम जर आपल्याला विचारलं तर बघा ही नदी मध्य प्रदेश, ठीक आहे, मध्य प्रदेशमधील मुलताई आणि बैतूल या ठिकाणी सातपुडा पर्वतरांगेत उगम पावते. ठीक आहे, सातपुडा पर्वतरांगेमध्ये उगम पावते. बरोबर. तर ह्या तापी नदीची जी लांबी आहे, बघा तापी नदीची लांबी जी आहे महाराष्ट्रामधली ही 208 किलोमीटर आहे. महाराष्ट्रामधील तापी नदीची लांबी किती आहे 208 किलोमीटर आहे. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. एकूण लांबी तापी नदीची एकूण लांबी 724 किलोमीटर आहे. एकूण लांबी तापीची 724 किलोमीटर आहे. पण महाराष्ट्रामध्ये या तापी नदीचे पूर्ण जी लांबी आहे ती लक्षात किती आहे तर 208 किलोमीटर. त्यानंतर ह्या तापी नदीचं जर आपल्याला क्षेत्र विचारलं, बरोबर, क्षेत्र महाराष्ट्रामध्ये क्षेत्र जर आपण विचारलं तर ते लक्षात ठेवायचं 31,660 चौरस किलोमीटर. ठीक आहे, तापी आणि पूर्णा नदी खोरं पूर्ण मिळालं तर किती क्षेत्र आहे तर 31,660
60 चौरस किलोमीटर हे क्षेत्र आहे. ठीक आहे. सो ज्या अर्थी आपण मगाशी काही नद्यांची लांबी आणि रुंदी लिहून ठेवली त्या ठिकाणी आपण तापीची सुद्धा लिहून ठेवूया. सो बघा तापी नदी. ठीक आहे. सो तापी नदीची लांबी जी आहे 208 किलोमीटर आहे, परंतु जर क्षेत्र बघितलं तर 31,660 चौरस किलोमीटर. ठीक आहे. तर बघा लांबीनुसार तापी नदी ही महाराष्ट्रातली चौथी असेल. ठीक आहे. चौथी 4 नंबरला असेल, परंतु क्षेत्रानुसार ती 3 नंबरला आहे. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. ठीक आहे. सो बघा आपण ही जी ट्रिक बनवतोय ही लांबीनुसार लक्षात घ्यायची. ही लांबीनुसार बघा गोबीकृता असं झालेलं आहे आणि मग शेवटची कोणती येते नर्मदा नदी. ठीक आहे. नर्मदा नदी असं झालं. ठीक आहे. गोबीकृतानं बरोबर. सो लक्षात घ्या या नर्मदा नदीचा महाराष्ट्रामधील लांबी किती आहे 54 किलोमीटर. ठीक आहे. फक्त 54 किलोमीटर लांबी या नर्मदा नदीची महाराष्ट्रामध्ये आहे. सो ते आपण बघूया. ओके. त्यानंतर बघा हे जे तापी नदी क्षेत्र आहे बघा तापी नदी क्षेत्र किंवा तापी नदी क्षेत्र जे आहे तो भाग जो आहे ना खचदरीचा भाग आहे. ठीक आहे. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा. कोणता भाग आहे तर खचदरीच्या भागातून, म्हणजे असा पॉईंट आयोग सांगू शकतो की तापी नदी जी आहे खचदरीच्या भागातून वाहते. बरोबर. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा तापी नदी. बरोबर. त्यानंतर पुढे पॉईंट लक्षात घ्या की तापी नदी महाराष्ट्रामध्ये 2दा प्रवेश करणारी नदी आहे. महाराष्ट्रामध्ये बघा महाराष्ट्रात 2दा प्रवेश करणारी नदी. बरोबर. तर बघा जर आपण बघितलं तर जेव्हा ती मध्य प्रदेशमध्ये उगम पावते तर सर्वप्रथम म्हणजे फर्स्ट टाइम जर आपण बघितलं तर ती अमरावती. ठीक आहे. अमरावती जिल्ह्यातून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. बघा अमरावती जिल्ह्यातून ती महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते आणि पुन्हा ती महाराष्ट्राबाहेर जाते आणि त्याच्यानंतर सेकंड टाइम बऱ्हाणपूर खिंड या खिंडीतून जळगाव जवळ पुन्हा कुठे तर जळगाव मध्ये ती प्रवेश करते. हे लक्षात ठेवायचं. सो बघा महाराष्ट्रात 2दा प्रवेश करणारी नदी कोणती तर तापी नदी. हा लक्षात ठेवायचा. बरोबर. जळगाव मध्ये जिल्हा आहे तालुका रावेर या शहराजवळ काय होते रावेर तालुका नाहीये रावेर शहराजवळ ही तापी नदी प्रवेश करते. ठीक आहे. म्हणून महाराष्ट्रात 2दा प्रवेश करणारी नदी कोणती तर जी नदी आहे तापी नदी. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर या तापी नदीच्या ज्या उपनद्या आहेत. ठीक आहे. उपनद्या संदर्भात आपण चर्चा करूया. तर उपनद्यामध्ये मुख्य उपनदी जी आहे ती पूर्णा नदी ही तापी नदीची मुख्य उपनदी आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर तापी नदीला ज्या दुसऱ्या उपनद्या आहेत बघा तर बुरई उपनदी. त्यानंतर पांझरा आहे बुरई पांझरा. त्यानंतर बोरी. ओके. गिरणा. या नद्या ज्या आहेत या तापी नदीला मिळतात. त्याचप्रकारे मुख्य जी वाघूर नदी या तापीला येणाऱ्या मिळतात. ठीक आहे. त्याचप्रकारे गोमती नदी जी आहे ही तापीला येऊन मिळते. सो अशा प्रकारे ज्या मुख्य नद्या आहेत तापीच्या उपनद्या त्या आपण इथे बघितलेल्या आहे. तापीची लांबी जी आहे ही 208 किलोमीटर ही तापीची लांबी आहे. बरोबर. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर तापी नदीची जी मुख्य उपनदी आहे ती म्हणजे पूर्णा. बरोबर. तापी नदीची मुख्य उपनदी आहे. सो या पूर्णा नदी संदर्भात आपण काही गोष्टी लक्षात घेऊया. तर या पूर्णा नदीचा उगम जो आहे बघा अमरावती जिल्ह्यामध्ये होतो. अमरावती जिल्ह्यामधील मेळघाट. ठीक आहे. मेळघाट या ठिकाणी पूर्णा नदीचा उगम होतो. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा पूर्णा म्हणजे अमरावती मेळघाट म्हणजे गाविलगड जे पर्वतरांगा आहे त्या ठिकाणी या नदीचा उगम होतो. त्यानंतर लक्षात ठेवायचं यात पूर्णा नदीची लांबी बघा पूर्णा नदीची लांबी 334 किलोमीटर या पूर्णा नदीची लांबी आहे. बरोबर. त्यानंतर बघा तापी पूर्णा संगमाचं ठिकाण आपल्याला माहिती पाहिजे तर ते
संगमाचं ठिकाण आहे श्री क्षेत्र चांगदेव. बघा, श्री क्षेत्र चांगदेव या ठिकाणी तापी आणि पूर्णा नदीचा उगम होता. ठीक आहे, कुठे आहे ते? मुक्ताई नगर. ठीक आहे, मुक्ताई नगर या ठिकाणी श्री क्षेत्र चांगदेव मध्ये काय होतं तर या तापी पूर्णा संगम होतो. हा पॉइंट लक्षात ठेवायचा. ठीक आहे, तर या पूर्णा नदीच्या जर काही उपनद्या आपल्याला लक्षात ठेवायला लागतात. उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत पूर्णा नदीच्या? कारण ही एक मोठी नदी आहे खानदेशामधली. तर लक्षात घ्या, पूर्णा नदीच्या ज्या उपनद्या आहेत बघा, काटेपूर्णा, त्यानंतर मोरणा, मग मण, या जर आपण बघितलं त्यानंतर नळगंगा इत्यादी नद्या ज्या आहेत या पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर आपण शहरांसंदर्भात बोलूया. बघा, शहरे, नदी आणि नदीकाठेवर असणारे शहरे. तर बघा, तापी नदीकाठी, ही जी तापी नदी आहे या तापी नदीच्या ठिकाणी बघा भुसावळ शहर आहे. भुसावळ शहर तापी नदीकाठी आहे. त्यानंतर प्रकाशे, बघा प्रकाशे आणि सारंगखेडा ही शहरं तापी नदीच्या काठावर आहेत. हा पॉइंट लक्षात ठेवायचा. त्यानंतर बघा, जळगाव जे आहे नदी गिरणा नदीच्या काठावर जळगाव शहर आहे. जळगाव जे आहे गिरणा नदीच्या आहे. त्याचप्रकारे मालेगाव, गिरणा नदीवर जळगाव, मालेगाव ही प्रामुख्याने शहरे लक्षात ठेवायची. ठीक आहे, त्यानंतर बघा, पांझरा नदीच्या किनाऱ्यावर धुळे शहर आहे. पांझरा नदीच्या किनाऱ्यावर धुळे हे शहर आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, पुढचं शहर चाळीसगाव. तर बघा, तितूर नदी आहे, एक नदी आहे तितूर. या तितूर नदीच्या काठावर चाळीसगाव हे शहर आहे. हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट जर आपण जी धरणं आपण विचारली, धरण जर आपण लक्षात घेतली तर बघा, तापी या नदीवर हतनूर धरण आहे. कोणतं धरण आहे? हतनूर धरण. कुठे येते तर जळगावला. तापी नदीवर कोणतं धरण आहे? हतनूर धरण आहे. त्यानंतर बघा, तर या तापी नदीमध्ये तापी नदीवर एक धरण आहे, त्याचं नाव आहे उकई धरण. उकई धरण हे कुठे आहे? गुजरातमध्ये. बरोबर. सो याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला होता. उकई धरणावर आयोगाने प्रश्न विचारलेला होता. हा पण पॉइंट इथे लक्षात घ्या. ठीक, तर झाला तापी नदीवर हतनूर धरण आहे. कुठे? जळगाव मध्ये. त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं तर इतर काही आपल्यासाठी महत्वाचे नाहीयेत. सो हे प्रॉपरली लक्षात ठेवायचे आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट जी नदी आहे आपली ती नर्मदा नदी. सो नर्मदा नदी आपल्याला विशेष अभ्यासाला नाहीये. बरोबर. सो बघा, नर्मदा नदी. सो नर्मदा नदीची जे उगम आहे, उगम कुठं होतं तर उगम याचं मध्य प्रदेशमध्ये नर्मदा नदीचं उगम होतं, हे लक्षात ठेवायचं. बघा, मध्य प्रदेशमधील अमरकंटक या ठिकाणी या नर्मदा नदीचं उगम होतं. तर या नदीची महाराष्ट्रामधील लांबी जी आहे, महाराष्ट्राची लांबी विचारात घेतली तर ती फक्त आणि फक्त 54 किलोमीटर आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण या नदीची लांबी जी आहे 1312 किलोमीटर आहे. 1312 किलोमीटर आणि त्यापैकी महाराष्ट्रामध्ये फक्त 54 किलोमीटरची वाहते. ती पण महाराष्ट्राची उत्तर सरहद्द म्हणून ही वाहते. महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमा बनून ही नर्मदा नदी वाहते. हा पॉइंट इथे लक्षात घ्या. ठीक आहे. सो इतके नर्मदा नदी संदर्भात आपण पॉइंट लक्षात. त्यानंतर आपल्याला पुढचा आणि शेवटचा टॉपिक या लेक्चर मधला बघायचा आहे, तो म्हणजे जी नदी आपले कोकणातील नद्या. ठीक आहे. कोकण आणि कोकणामधील नद्या. कोकण आणि कोकणामधील नद्या आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. बरोबर. सो लक्षात घ्या, या कोकणामधील सर्वात लांबीची नदी, सर्वात लांब नदी जर आपल्याला विचारली तर त्या नदीचं नाव लक्षात ठेवायचं, वैतरणा. बरोबर. ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे. हा पॉइंट इथे लक्षात ठेवायचा. या वैतरणाची लांबी जी आहे
154 किलोमीटर, 154 किलोमीटर पालघर जिल्ह्यामध्ये येते. ओके, पालघर जिल्हा. बरोबर. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची लांब म्हणजे पहिली कोणती सर्वात लांब वैतरणा, दुसरी नदी येते उल्हास. बरोबर, उल्हास नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? ठाणे. बरोबर, ठाणे जिल्ह्यामध्ये येते. हिची लांबी जर आपल्याला विचारली, उल्हास नदीची लांबी जर आपल्याला विचारली 122 किलोमीटर. बरोबर, 122 किलोमीटर. त्यानंतर कोकणासंदर्भात आपण ज्या नद्या आहेत त्या आपण जो महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल बघितला तर कोकणाच्या नद्या ज्या आहेत उत्तर दक्षिण सर्व बघितल्या. सो कोकणाची आपण जर विचारलं तर अति उत्तरेकडील नदी दमणगंगा. बरोबर. आणि अति दक्षिण विचारलं आपल्याला, अति दक्षिण तर ती नदी आहे तेरेखोल. बरोबर, तेरेखोल नदी आहे ही कोकणाची अति दक्षिणेकडची नदी आहे. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. ठीक आहे. तर बघा, कोकणाच्या नद्यांच्या विभागणी संदर्भात 3 भाग पडतात. बघा, तर उत्तर कोकण आणि विशेषतः लक्षात ठेवायचं कोकणातील सर्व नद्या ज्या आहेत त्या पश्चिम वाहिनी आहेत. बरोबर. सो उत्तर कोकणामध्ये कोणत्या कोणत्या नद्या येतात तर बघा, सूर्या, वैतरणा, त्यानंतर तानसा म्हणजे काळू, बरोबर, मुरबाडी, उल्हास, भातसी. ठीक आहे. या विशिष्ट नद्या कुठे येतात? उत्तर कोकणामध्ये येतात. त्यानंतर जर आपल्याला विचारलं की मध्य कोकणामधील कोणत्या नद्या येतात, ठीक आहे, आपल्याला विचारलं मध्य कोकणामध्ये कोणत्या नद्या येतात तर मध्य कोकणामध्ये बघा, पाताळगंगा, अंबा नदी, त्यानंतर सावित्री नदी येते, त्यानंतर वशिष्ठी नदी, शास्त्री नदी, या नद्या ज्या येतात त्या मध्य कोकणामध्ये येतात. आणि दक्षिण कोकण जर विचारलं, दक्षिण कोकणातल्या नद्या कोणत्या? सो बघा, दक्षिण कोकणामध्ये नद्या ज्या आहेत तर बघा, वाघोटणे, त्यानंतर शुक नदी, गड नदी, कर्ली नदी, ठीक आहे, आचरा नदी, बरोबर, तेरेखोल नदी, या सर्व नद्या ज्या आहेत त्या दक्षिण कोकणात. सो नद्यांच्या विभागणीमध्ये कोकणाचे 3 भाग करतात, उत्तर कोकण, त्यानंतर मध्य कोकण आणि दक्षिण कोकण. सो नद्या स्वरूपात नद्यांचा उत्तर दक्षिण क्रम आपण जो महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हा लेक्चर बघितला त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे त्या नद्या त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत हे लक्षात ठेवायचं. सो नदीच्या लांबी संदर्भात आपल्याला वैतरणा नदी लक्षात ठेवायची. आणि तर बघा, कोकणातील सर्व ज्या नद्या ज्या आहेत त्या कशा आहेत? पश्चिम वाहिनी. कोकणातील सर्व नद्या ह्या पश्चिम वाहिनी आहेत. बरोबर. कोकणातील नद्या आपल्या मुखाजवळ काय निर्माण करतात? खाड्या निर्माण करतात. मुखाजवळ काय निर्माण करतात? तर खाड्या. सो कोणत्या नदीवर कोणती खाडी आहे हे आपण त्या लेक्चरमध्ये सगळं बघितलेलं आहे हे लक्षात ठेवायचं. बघा, कोणत्या नदीवर कोणती खाडी आहे हे सगळं आपण त्या लेक्चरमध्ये म्हणजे महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आणि त्यामध्ये कोकण आपण ज्यावेळी अभ्यासलं त्या ठिकाणी आपण सगळं बघितलेलं आहे. ठीक आहे. सो बघा, कोकणातील काही धरणं जर आपण बघितली तर लक्षात घ्या, धरण किंवा प्रकल्प जर आपण विचारात घेतले तर ह्याच्यामध्ये बघा, धामणी धरण जे आहे हे कोकणातील सूर्या नदी म्हणजे पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीवर आहे हे लक्षात ठेवायचं, पालघर जिल्हा. त्यानंतर मोडकसागर धरण जे आहे हे वैतरणा नदीवर आहे, वैतरणा नदी, आणि ते सुद्धा कुठे आहे? पालघरमध्ये. ठीक आहे. त्यानंतर बघा, तर वैतरणा, ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर आणि ऊर्ध्व वैतरणा वैतरणा नदीवर आहे. त्यानंतर भातसा धरण हे भातसा नदी, बरोबर, ठाणे जिल्ह्यामध्ये येतं. त्यानंतर तानसा धरण तानसा नदीवर येतं. इथं विचारणार नाही पण जिल्हा विचारतील. तानसा धरण ठाणे जिल्ह्यामध्ये येतो, हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, मोरबे धरण, कोकणामध्ये मोरबे धरण जे आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये येतं. कुठे?
रायगड जिल्ह्यामध्ये येतं, खालापूर ठिकाणी. नदी येते धावारी. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट बघा बारवी धरण. बारवी धरण जे आहे ही नदी येते, बारवी नदी, आणि ठाण्यामध्ये येतं. ठाणे बदलापूर या ठिकाणी हे बारवी धरण आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा डोलवहळ. कोकणातील धरणांवर सुद्धा विशेष कधी कधी प्रश्न विचारले जातात, म्हणून सगळेच आपण बघूया. कुंडलिका नदी. डोलवहळ धरण जे आहे कुंडलिका नदी, आणि हे सुद्धा रायगड मध्ये येतं. बरोबर. सो अशा पद्धतीने ही कोकणातील जे आहेत. त्यानंतर बघा कोकणातील नद्या आणि त्याच्यावर असलेल्या खाड्या या आपण सर्व त्या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत. बरोबर. त्यानंतर आता आपल्याला काही पॉइंट जे बघायचे आहेत ते म्हणजे बघा, तर काही नद्या ज्या आहेत त्या काही जिल्ह्यांच्या सीमा बनून वाहतात. बरोबर. बघा एक बाजूला आपण पॉइंट टाकायचा, नदी आणि जिल्ह्यांची सीमा. बरोबर. नदी आणि जिल्ह्यांची सीमा बनून वाहते, तर तो पॉइंट इथे बघायचा आहे. तर सर्वप्रथम लक्षात घ्या गोदावरी. तर ही जी गोदावरी नदी आहे ही कोणत्या कोणत्या जिल्ह्यांची सीमा बनून वाहते. ठीक आहे. सो अतिशय म्हणजे आपण तुम्ही नोट डाऊन करताय आणि आपण जिल्ह्यांची शॉर्ट फॉर्म आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. तर शॉर्ट फॉर्म जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला हे लगेच लक्षात राहतात. बघा तर गोदावरी नदी औरंगाबाद आणि नगर. ठीक आहे. सो औन. बरोबर. औरंगाबाद आणि नगर. त्यानंतर बघा जालना आणि बीड म्हणजे औन, जाबी, आणि तिसरं लक्षात ठेवायचं परभणी आणि बीड ह्या जिल्ह्यांच्या सीमा बनून वाहते. बरोबर. बघा गोदावरी नदी जी आहे बघा औरंगाबाद नगर, जालना, बीड, परभणी, बीड या नद्यांची सीमा बनून वाहते. त्यानंतर दुसरी नदी आपण लक्षात घेऊ, मांजरा नदी. बघा मांजरा नदी आपण ऑलरेडी बघितली होती. तर ही जी मांजरा नदी आहे तर लक्षात घ्या उस्मानाबाद आणि बीड या जिल्ह्यांची सीमा बनून वाहते. आणि दुसरं म्हणजे लक्षात घ्या लातूर आणि बीड. ठीक आहे. तर लक्षात ठेवा उच्च उ करा फक्त, उभी लाबी. मांजरा नदी जी आहे सीमा संदर्भात उभी लाबी. ओके, असं आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर नेक्स्ट जी नदी आहे ती लक्षात ठेवायची. तर बघा भीमा नदी. भीमा नदी कोणत्या कोणत्या जिल्ह्यांची सीमा बनून वाहते. तर भीमा नदी जी आहे बघा पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा यांची सीमा बनून वाहते. त्यानंतर भीमा नदी जी आहे पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्हा यांची सीमा बनून वाहते. बरोबर. नेक्स्ट मुख्य म्हणजे कृष्णा नदी. सो कृष्णा नदी संदर्भात कुठली कृष्णा नदी संदर्भ लक्षात घ्यायचं तर सांगली जिल्हा आणि कोल्हापूर. ठीक आहे. सांगली जिल्हा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांची सीमा बनून कोणती वाहते तर कृष्णा नदी. हा पण पॉइंट इथे लक्षात ठेवायचा. सो या व्यतिरिक्त आपण जर दुसऱ्या नद्या बघितल्या त्यामध्ये लक्षात घ्या तर जी दक्षिण पूर्णा नदी आहे की जी गोदावरीची उपनदी आहे. दक्षिण पूर्णा नदी गोदावरीची उपनदी ही नदी जी आहे परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांची सीमा बनून वाहते. त्यानंतर पैनगंगा जर विचारले, पैनगंगा. ठीक आहे. पैनगंगा नदी जी आहे ही पैनगंगा नदी यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यांची सीमा बनून वाहते. त्याचप्रकारे यवतमाळ आणि हिंगोली या जिल्ह्यांची सीमा सुद्धा बनून वाहते. त्यानंतर यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांची सीमा बनून वाहते. आणि चौथं म्हणजे वाशिम आणि हिंगोली या जिल्ह्यांची सीमा बनून वाहते. कोणती नदी? पैनगंगा नदी. त्यानंतर मग पुढची नदी जर लक्षात ठेवली आपण तर वर्धा. प्रमुख नद्या आपण घेऊया. वर्धा नदी. वर्धा नदी जी आहे अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांची सीमा बनून वाहते. त्यानंतर वर्धा नदी जी आहे तर ही चंद्रपूर आणि यवतमाळ या नद्यांची सीमा बनून वाहते. ओके. त्यानंतर आपल्याला विचारलं तर बघा जी वैनगंगा नदी आहे, वैनगंगा नदी जी आहे ही नदी बघा भंडारा आणि गोंदिया या नद्यांची सीमा बनून वाहते. त्यानंतर भंडारा आणि नागपूर या नद्यांची सीमा बनून सुद्धा वाहते. नेक्स्ट भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांची सीमा बनून वाहते. आणि पुढचं म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोली या नद्यांची सीमा बनून ती वाहते.
त्यानंतर जर आपल्याला विचारलं की म्हणजे विचारलं आपल्याला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांची सीमा बनून कोणती नदी वाहते, तर बघा वारणा नदी जी आहे ही कोल्हापूर आणि सांगली यांच्या सीमेवरून वाहते. बरोबर, वारली ही कोल्हापूर आणि सांगली याच्यावरून वाहते, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर कोकणात जर आपण विचार केला तर विशेषतः लक्षात ठेवायचं सावित्री नदी, एक म्हणजे सावित्री नदी आणि दुसरी म्हणजे शुक नदी, सावित्री आणि शुक. तर बघा सावित्री नदी जी आहे रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या सीमा बनून वाहते आणि शुक नदी जी आहे ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांच्या सीमा बनून वाहतात. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातली जी नदी प्रणाली आहे, बघा महाराष्ट्रातली जी नदी प्रणाली, सो ह्याच्यामध्ये आपण जर खोऱ्यांवाईज विभागणी केली, बघा ज्या महाराष्ट्रातल्या 6 प्रमुख नदी प्रणाली आपण बघितल्या आणि त्यांचं खोऱ्यानुसार जर उत्तरचा क्रम लावतोय, ठीक आहे, तर लक्षात घ्यायचं सर्वात मोठं खोरं कोणतं आहे महाराष्ट्रामधलं, ते म्हणजे गोदावरी. महाराष्ट्राचं सर्वात मोठं खोरं गोदावरी. सो गोदावरी नदीने जवळपास 49% क्षेत्र महाराष्ट्राचं व्यापलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं क्षेत्र जे येतं ते म्हणजे लक्षात ठेवा भीमा आणि कृष्णा खोरं संयुक्त. ठीक आहे, भीमा कृष्णा संयुक्त खोरं 22% क्षेत्र महाराष्ट्राचं व्यापलेलं आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येतं तापी पूर्णा खोरे. ठीक आहे, तापी पूर्णा खोरे 16.7. तर आपण अशा प्रकारे का घेतो, तर जो रेफरन्स बुक आपण वापरतोय सौदी सरांचं त्यामध्ये अशाच प्रकारे दिलेला आहे. बरोबर, आणि आपल्याला माहिती आहे की बरेचपैकी प्रश्न जे आहेत सौदी सरांच्या पुस्तकातूनच आपल्याला येताना दिसतात. म्हणून तापी पूर्णा खोरं किती 16.7%. त्याच्यानंतर जो चौथ्या क्रमांकाला आहे कोकण. ठीक आहे, 14 नदी कोकणाच्या नद्या, तर कोकणातील नद्यांनी महाराष्ट्रातील 10.7% क्षेत्र व्यापलेलं आहे. आणि शेवटला येतं ती म्हणजे नर्मदा. बरोबर, नर्मदा. सो नर्मदा नदीने 0.5% क्षेत्र महाराष्ट्राचं व्यापलेलं आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे जर आपण बघितलं तर या नदी प्रणाली संदर्भात बऱ्यापैकी सगळी जे पॉईंट्स आहेत ते आपण कव्हर केलेत आणि त्यांची रिव्हिजन या ठिकाणी केलेली आहे. सो आय होप की तुम्ही सुद्धा या लेक्चरच्या माध्यमातून या नद्या आणि तुमच्या सुद्धा या लेक्चरच्या माध्यमातून ह्या नद्या पूर्णपणे रिवाईज झाल्या असतील. तुम्ही रफ का होईना पण ह्याचे पॉईंट्स तयार केले असतील. बरोबर, आणि अशा पद्धतीने ही नदी प्रणाली हा जो टॉपिक आहे आपण पूर्णपणे कव्हर केलेला आहे. सो आय होप की तुम्ही पूर्णपणे चांगल्या प्रकारे हा समजून घेतला आणि लेक्चरमध्येच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. या व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडतोय तर नक्कीच आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. त्याचप्रकारे जर आतापर्यंत तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट MPSCच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, आणि बघा जास्तीत जास्त आपला चॅनल शेअर करा. ठीक आहे. सो रिव्हिजनच्या दृष्टीने आपण या चॅनलवर रिव्हिजन लेक्चर्स घेतोय आणि जास्तीत जास्त मुलांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि सर्व लेक्चर्स आपल्या YouTube चॅनलवर पूर्णपणे मोफत आहेत, त्यामुळे तुम्ही वारंवार ते बघू शकता. इथे कुठलाही वॉच टाइमचा लिमिट नाहीये. ठीक आहे. जो लेक्चर तुम्हाला जास्त हेल्पफुल वाटतोय किंवा त्याच्याने तुम्हाला जो डेटा तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड कव्हर करायचा आहे तो तुम्ही वारंवार बघू शकता. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.